Hello everyone, welcome to the Diploma Gurukul. Today we are going to learn what are the different services provided by the operating system. So let's start all the services one by one. तुम्ही इथे बघू शकता मी एक पॉइंट हायलाइट केलेला आहे. त्या पॉइंटला फक्त एवढं सांगायचं आहे की ऑपरेटिंग सिस्टीम दोन जणांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते. एक म्हणजे युजर आपण बरोबर आणि एक म्हणजे स्वतः सिस्टीम. सिस्टीमला वेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते ऑपरेटिंग सिस्टीम आणि युजरला वेगवेगळ्या सर्व्हिसेस काय करते प्रोव्हाइड करते. तेच आपण इथे लिहिलेलं आहे. Operating system services provided to the user and the operating system services provided to the system both are different. Therefore, write the answer carefully in exam. एवढं समजलं तुम्हाला? चला आता आपण आपल्या पॉइंटला सुरू करू. फक्त एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे सुरुवातीच्या ज्या 5 सर्व्हिसेस आहेत त्या कोणाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत युजरला आणि ज्या उरलेल्या 3 सर्व्हिसेस आहेत ना त्या कोणाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत सिस्टीमला. एवढं लक्षात ठेवा. आणि आता क्वेश्चन तुम्हाला कसा येऊ शकतो एक्झामला इन लिस्ट सर्व्हिसेस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम असा एक क्वेश्चन येऊ शकतो. तर तेव्हा काय करा या 9च्या 9 सर्व्हिस काय करा सिम्पली लिहून द्या एक्झाम मध्ये. त्यांनी तुम्हाला किती 2 मार्क्स भेटतील. जर तुम्ही या सगळ्या सर्व्हिसेस लिहिल्या ना तर तुम्हाला 2 मार्क्स एकदम इझिली भेटतील. एक पण मार्काने कापणार ते. तर आता ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत यांना लक्षात कसं ठेवायचं त्याच्यासाठी आपल्याकडे काय एक ट्रिक आहे. आता ती ट्रिक आपण बघू. UPI ओके मी इथे लिहितो UPI UPI आणि काय एक FEC फेक रॅप. एवढं एक लक्षात ठेवा. एक मिनिट फक्त. तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमच्या सर्व्हिसेस लॉंग टर्म साठी तुमच्या जर माइंड मध्ये स्टोअर करायचे असेल तर आपल्याकडे ही एक ट्रिक आहे बरोबर. या ज्या पहिले आपण काय केले 6 लेटर लिहून घेतलेत ना ते कशासाठी सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू द युजर आणि उरलेले जे 3 लेटर आहे ते कोणासाठी सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू द सिस्टीम. आता यू म्हणजे काय युजर इंटरफेस बरोबर. पी म्हणजे काय प्रोग्राम एक्झिक्युशन. आय म्हणजे काय इनपुट आउटपुट ऑपरेशन. एफ म्हणजे काय फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन. ई म्हणजे काय एरर डिटेक्शन. सी म्हणजे काय कम्युनिकेशन. आर म्हणजे काय रिसोर्स लोकेशन. ए म्हणजे काय अकाउंटेबिलिटी आणि पी म्हणजे प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. एकदा फक्त याला प्रॅक्टिस करून घेऊ आपण. यू म्हणजे युजर इंटरफेस. पी म्हणजे प्रोग्राम एक्झिक्युशन. आय म्हणजे इनपुट आउटपुट ऑपरेशन. एफ म्हणजे फाईल मॅनिप्युलेशन. ई म्हणजे एरर डिटेक्शन. सी म्हणजे कम्युनिकेशन. आर म्हणजे रिसोर्स लोकेशन. ए म्हणजे अकाउंटेबिलिटी आणि पी म्हणजे प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. हे काय करा तुम्ही 2 to 3 टाइम्स काय करा प्रॅक्टिस करा. तुम्हाला ही जी आपण काही ट्रिक बनवली ना ही लक्षात राहून जाईल. किंवा जर तुमच्याकडे दुसरी ट्रिक असेल तर तुम्ही तिला पण युज करू शकता. ओके आता आपण डायरेक्ट आपल्या पॉइंटकडे येऊ. बघा तुमच्या सगळ्या सर्व्हिसेस एक सेकंड एकदम लवकर लक्षात राहिल्या असतील बरोबर या ट्रिकमुळे. सिंपल आहे. युपीआय फेक रॅप असं लक्षात ठेवा. युपीआय फेक रॅप सिंपल. आता ऑपरेटिंग सिस्टीम सर्व्हिसेस सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. ओके याला आपण सुरुवात करू. ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइडेड टू दी युजर. ऑपरेटिंग सिस्टीम सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू द युजर याला आता आपण समजून घेऊ. युजरला किती 5 सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहे बरोबर. 5 नाही 6. तर नंबर चुकले एकच मिनिट. 5 6 सेकंड. बरोबर 6 नंबरला आपलं कम्युनिकेशन आहे राईट. तर चला एक एक करून सगळ्या सर्व्हिसेसला समजून घेऊ आपण. युजर इंटरफेस सगळ्यात पहिले. ऑल ऑपरेटिंग सिस्टीम all operating system have a user interface that allows user to communicate with the system. आतापर्यंत तुम्हाला इंटरफेस म्हणजे तर समजूनच गेला असेल. इंटरफेस म्हणजे तुम्ही बघू शकता ही स्क्रीन बरोबर. ऑपरेटिंग सिस्टीमने काय केलं एक प्रकारे आपल्याला इंटरफेस प्रोव्हाइड केलेला आहे आणि या स्क्रीनच्या थ्रू आपण काय करू शकतो एक प्रकारे सिस्टीमशी बोलू शकतोय बरोबर. इथे तुम्ही बघू शकता ओबीएस स्टुडिओ मध्ये हा एक इंटरफेस म्हणू शकतो बरोबर आपण. तर आता ओबीएस स्टुडिओचा यूज करून बरोबर या इंटरफेसचा यूज करून मी माझ्या कॅमेऱ्याला काय करू शकतो ऍक्सेस करू शकतोय बरोबर. आणि हे कशा थ्रू पॉसिबल आहे इंटरफेस थ्रू. हे कोणाचं आपल्या ऍप्लिकेशनचा इंटरफेस आहे आणि हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचं काय इंटरफेस बरोबर. इथपर्यंत कळलं तुम्हाला इंटरफेस म्हणजे काय. तर चला त्यांनी ते सांगितलंय काय की ऑल ऑपरेटिंग सिस्टीम
हॅव अ युजर इंटरफेस दॅट अलाउ युजर टू कम्युनिकेट विथ द सिस्टीम. इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता स्टार्ट करू आपण. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमकडे तिचं डेडिकेटेड काय असतं, एक इंटरफेस असतं. उबंटूचा वेगळा इंटरफेस आहे, तुम्ही बघू शकतात. लिनक्सचं एक वेगळं आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे जे आपल्या मोबाईल फोनची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तिचं एक इंटरफेस वेगळं आहे. आयओएसचं म्हणजेच काय, आयफोनला ऑपरेट करणारी ऑपरेटिंग सिस्टीम, तिचा इंटरफेस वेगळा आहे, बरोबर. तिचा UI वेगळा, युजर इंटरफेस. तर तोच पॉईंट आपण लिहिलेला आहे, राईट. देर आर 3 टाइप्स ऑफ युजर इंटरफेस आर अवेलेबल. आतापर्यंत 3 टाइपचे युजर इंटरफेस काय अवेलेबल आहे. कोणतं? कमांड लाईन इंटरफेस म्हणजे बघा हे CMD. बघा याला काय म्हणतो आपण, कमांड लाईन इंटरफेस. ओके. त्याच्यानंतर एक बॅच इंटरफेस आहे. नंतर ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस आपण कशाला म्हणतो याला, ज्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट आयकॉन आहे. मी काय करू शकतो, डबल क्लिक करून काय कोणत्याही ऍप्लिकेशनला ओपन करू शकतो सिम्पली. आता बॅच इंटरफेस म्हणजे काय ते आपण एकदम डिटेलमध्ये समजून घेऊ. सिंपल आहे. Windows+R मी प्रेस केलं, नोटपॅडला ओपन केलं. आता नोटपॅडला ओपन केल्यावर आपण काय करू, एक न्यू फाईल बनवू. त्या न्यू फाईलमध्ये काय करायचं, आपल्याला काहीतरी कोड लिहायचा आणि तो कोड लिहिल्यानंतर काय सिम्पली त्याला एक्झिक्यूट करायचंय. आणि ते जे पण काय कोडचं एक्झिक्युशन होईल ते कशावर दिसेल ते आपण एकदा बघून घेऊ. फक्त मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो. आपल्याला काय करायचं माहितीये, हे असे स्टेटमेंट काहीतरी त्या कोडमध्ये टाकायचे. आता इको म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. समजा इथे मी टाकलं इको डिप्लोमा गुरुकुल, बरोबर. आता इको डिप्लोमा गुरुकुल जर आपण हे असं इथं प्रिंट जर टाईप केलं ना आणि नंतर एंटर केलं, तर सिम्पली काय प्रिंट झालं, डिप्लोमा गुरुकुल. इको म्हणजे काय, सिम्पली जसं सी मध्ये प्रिंट एफ असतं ना, तसं कमांड लाईन इंटरफेस मध्ये काय असतो, आपला इको असतो. इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता बॅचचा मिनिंग समजून घेऊ. बॅचचा मिनिंग आपण काय करू, समजून घेऊ. सपोज आपण इथे आलो, युट्यूब मध्ये आलो. युट्यूब म्युझिक ओपन केलं पाहिजे होतं मी. युट्यूब म्युझिक. आता तुम्ही इथे बघू शकता, युट्यूब म्युझिक मध्ये आला. इथे डिफरंट डिफरंट ना प्लेलिस्ट दिसतील तुम्हाला. समजून घ्या. आपण धुरंधरची प्लेलिस्ट बघायची का, एकच मिनिट. एकच मिनिट. आपण कोणती तरी एक प्लेलिस्ट ओपन करू. कोणती करायची, इथे सर्च करतो मी प्लेलिस्ट. आता कंट्री समर म्हणून काय एक प्लेलिस्ट आहे इथे, तुम्ही बघू शकता. आता मी ही प्लेलिस्ट का ओपन केली, सिम्पली आपण काय केलं, जर ह्या प्लेला हे जे प्लेचा आयकॉन दिसतंय त्याच्यावर जर क्लिक केलं, तर ऑटोमॅटिकली काय होईल माहितीये का, आपण एकचदा क्लिक केल्यानंतर जेवढे पण या लिस्ट मधले सॉन्ग आहे ना, ते एक एक करून काय होतील, प्ले होतील. मला तुम्हाला सांगण्याचा एकच हेतू आहे, तो म्हणजे काय, जर आपण एका प्लेलिस्टला ओपन करतोय, तर आपल्याला मॅन्युअली काय डिफरंट डिफरंट सॉन्ग आपल्याला काय बोलता, डिफरंट डिफरंट सॉन्ग आपल्याला प्ले करायची गरज पडते का नाही. ऑटोमॅटिकली या प्लेलिस्ट मध्ये जेवढे पण काय सॉंग्स आहे ना, ते काय होतील, ऑटोमॅटिकली एक सॉन्ग प्ले झालं का त्याच्यानंतर दुसरं सॉन्ग काय होईल, प्ले होईल. आणि यालाच आपण काय म्हणत असतो, बॅच फाईल इंटरफेस. आता दुसऱ्या एक्झाम्पलनी समजून घेऊ. सपोज मी काय करतो, नोटपॅडला ओपन केलंय. नोटपॅडला ओपन केलं, बरोबर. त्याच्यामध्ये आता बघा, मला काय करायचंय, इको डिप्लोमा गुरुकुल. त्याच्यानंतर इको काय करायचंय, हॅलो एव्हरीवन, बरोबर. हॅलो एव्हरीवन. मला काय करायचंय, स्टार्ट करायचंय, स्टार्ट कॅल्क्युलेटर. तर याच्याने काय सिम्पली कॅल्क्युलेटर आपलं ओपन झालं. आता तुम्ही एक गोष्ट बघू शकता, मी काय करतोय, प्रत्येक गोष्ट मॅन्युअली मला पुन्हा पुन्हा प्रिंट करावं लागते. मी काय करतो आता, इको प्लीज लाईक धिस व्हिडिओ. आपण हा मेसेज टाकला आणि प्लीज लाईक दिस व्हिडिओ हे प्रिंट झालं. पण आता मला काय करायचं माहितीये का, हे सगळे काम, हे जेवढे पण काही काम लिहिलेले ना मी, हे एवढे, हे काय व्हायला पाहिजे, एक्झिक्यूट फक्त एका क्लिक मध्ये सगळे काम काय व्हायला पाहिजे, माझे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. म्हणजे मी काय करेल, एक बॅच इंटरफेस बनवेल, त्याच्यामध्ये या सगळ्या कमांड लिहेल, बरोबर. आता सिम्पली आपण ज्या कमांड लिहिल्या होत्या ना तिकडे, त्याच कमांड इकडे लिहू. बघा, मी या कमांड आहे तशा लिहितोय, इको
डिप्लोमा गुरुकुल, त्याच्यानंतर इको हॅलो एव्हरीवन, इथपर्यंत समजलं. नंतर स्टार्ट कॅल्क्युलेटर, त्याच्यानंतर मी लिहिलं आहे इको प्लीज लाईक दिस व्हिडिओ. बरोबर, इथपर्यंत लिहिलंय मी. आता तुम्हाला सांगतो नक्की मला काय म्हणायचं. सिम्पली आपण काय करू, ही जी काय फाईल आहे ना, तिला बॅच फाईलच्या एक्सटेन्शन मध्ये काय करू, स्टोअर करू डेस्कटॉपवर. डेस्कटॉपवर मी टाकतो बॅच, सिम्पली बॅच टाकलं मी आणि याचं एक्सटेन्शन टाकतो मी. एकच मिनिट, अरे क्लिक का नाही होत, एकच मिनिट. याला आपण इथेच एक्सटेन्शन टाकतो. बरोबर, BAT, बॅच डॉट BAT. आता BAT म्हणजे काय, आपलं बॅचचं एक्सटेन्शन आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर इमेज स्टोअर करायची असेल तर त्याचं काय डॉट JPG. पीडीएफ स्टोअर, जर आपल्याला पीडीएफ बनवायचं असेल याच, तर आपण काय करतो डॉट PDF. जर मला बॅच फाईलला बनवायचंय तर सिम्पली आपण काय करतो BAT डॉट BAT. हिचं नाव आपण वेगळं घेऊ, हिचं आपण एक्झाम्पल नाव घेऊ. ओके, काय केलं, एक्झाम्पल डॉट BAT ला काय केलं, इथे स्टोअर केलं. एक्झाम्पल डॉट BAT म्हणजे काय झाली, स्टोअर झाली. आता बघा इथे तुम्ही बघू शकता डेस्कटॉपवर एक्झाम्पल डॉट BAT ची काय एक्झिक्युटेबल फाईल तयार झाली माझी. बघा इथे एक्झाम्पल डॉट, इथे होत नाही का, ठीक आहे. इथे तुम्हाला दिसत असेल एक्झाम्पल डॉट BAT ची काय एक्झिक्युटेबल फाईल तयार झाली. आता मी जर हिच्यावर डबल क्लिक केलं ना, तर जेवढे पण कोड होते ते काय झाले, एक प्रकारे एक्झिक्यूट झाले. बघा याच्यामध्ये जेवढे पण कोड होते ना, हे काय झाले, एक्झिक्यूट झाले. आता मला काय करायचे ते हे जेवढं काय आपण काय लिहिलं होतं ना, ते मला बघायचंय. सिम्पली आपण काय करू, पॉज करू. पॉज केल्यामुळे काय होतंय माहितीये, आपण आता हे पॉज जर नाही लिहिलं ना, तर सिस्टीम काय करते, सिम्पली ह्या सगळ्या स्टेटमेंटला एक्झिक्यूट करते, पण काय करते, कमांड लाईन इंटरफेसला लगेच बंद करते. तुम्ही बघू शकता. आपण सिम्पली पुन्हा याला एक्झिक्यूट करू, एक्झाम्पल डॉट. बघा कमांड लाईन इंटरफेस ओपन झालं होतं, पण एवढं फास्ट ओपन झालं ना, ते प्रत्येक लाईन अशा पटापट एक्झिक्यूट झाल्या आणि ऑटोमॅटिक क्लोज झालं. पण मला ते कमांड लाईन इंटरफेसला काय करायचं, थांबवून ठेवायचं. त्याच्यासाठी काय करू, आपण पॉज करू. सिम्पली मी इथे पॉज केलं. बरोबर, हे क्लोज करू आपण. आता याला सेव्ह केलं या फाईलला. आता पुन्हा रन करू. बघू शकता तुम्ही सगळ्या कमांड दिसल्या तुम्हाला. सगळ्यात पहिले काय, इको डिप्लोमा गुरुकुल ऑटोमॅटिकली काय झाली, रन झाली. आता मला मॅन्युअली सगळ्या गोष्टी रन करायची गरज आहे का, नाही. ऑटोमॅटिकली बघा डिप्लोमा गुरुकुल आपलं आउटपुट कन्सोलवर आलं, हॅलो एव्हरीवन पण ऑटोमॅटिकली आलं, कॅल्क्युलेटर पण ऑटोमॅटिक स्टार्ट झालं फक्त एका क्लिकवर. इको प्लीज लाईक दिस व्हिडिओ, हे पण काय झालं, एका क्लिकवर झालं. आता मला ना हे आउटपुट अजून थोड्या चांगल्या व्हर्जन मध्ये पाहिजे. आपण काय करू, हे पुन्हा पुन्हा जे इको इको दिसतंय ना, त्याला काय करू, ऑफ करून देऊ. तर त्याच्यासाठी काय करू आपण, घाबरू नका बरं का, हे आपल्याला एक्झामला नाही येणार आहे. मी तुम्हाला फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी सांगतोय. बॅच इंटरफेस काय असेल, ओके, @ इको ऑफ. बरोबर, @ इको ऑफ ला आपण काय करू, सिम्पली असं करू. इको ऑफचा सिंटॅक्स बघू द्या मला, राईट इको ऑफ. बरोबर, तर चला @ इको ऑफ केला आपण. आता बघा काय होईल, हे जे पण काय मल्टिपल टाइम इको इको, मला काय पाहिजे, फक्त डिप्लोमा गुरुकुल हे आउटपुटच दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं, @ इको ऑफ. आता पुन्हा काय करू, आता याला बघा मी क्लोज करतोय. आता एक्झाम्पलला पूर्ण एक्झिक्यूट करू. कॅल्क्युलेटर स्टार्ट झालं, क्लोज केलं. बघा आता डिप्लोमा गुरुकुल, हॅलो एव्हरीवन, प्लीज लाईक दिस व्हिडिओ, प्रेस अँड की, प्रेस एनी की टू कंटिन्यू. म्हणजे काय, आपण कोणती पण की काय, सॉरी, कोणती पण की जर आपण प्रेस केली ना, तर ऑटोमॅटिकली टर्मिनल काय आपलं क्लोज झालं. तर आता तुम्ही बघू शकतात प्रत्येक गोष्ट काय लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होती. सगळ्यात पहिले डिप्लोमा गुरुकुल, त्याच्यानंतर हॅलो एव्हरीवन, नंतर स्टार्ट कॅल्क्युलेटर, आणि नंतर इको प्लीज लाईक दिस व्हिडिओ, नंतर पॉज. इथपर्यंत कळलं तुम्हाला, कळलं. आता बॅच इंटरफेसला थोडस डिटेलमध्ये अजून बघू आपण. बॅच इंटरफेसला नक्की काय सांगायचंय, युजर क्रिएट्स अ बॅच फाईल विच कंटेन मल्टिपल एक्झिक्युटेबल कमांड्स इन अ सिक्वेन्स.
तुम्ही बघू शकता युजर म्हणजे आपण काय केलंय, एक बॅच फाईल बनवली .bat ची, बरोबर. .bat एक्सटेन्शनचा यूज करून एक बॅच फाईल बनवली, ज्याच्यामध्ये काय विच कंटेन मल्टिपल कमांड्स, विच कंटेन मल्टिपल एक्झिक्युटेबल कमांड. इथे आहे मल्टिपल एक्झिक्युटेबल कमांड आणि कोणत्या ऑर्डरमध्ये, एका सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये, बरोबर. विच गेट एक्झिक्युटेड वन बाय वन सिक्वेन्शियली, बरोबर. तुम्ही बघू शकता प्रत्येक कमांड ज्या आहेत त्या वन बाय वन काय झाल्या, सिम्पली एक्झिक्यूट झाल्या आणि कोणत्या वेने, सिक्वेन्शियली. इथपर्यंत कळलं, एकदम इझी. तर एवढंच होतं बॅच इंटरफेस. बॅच इंटरफेसला फक्त एवढंच सांगायचं आहे, एक फाईल असेल ज्याच्यामध्ये जे पण टास्क आपण डेली टास्क असेल किंवा आपल्याला कम्प्युटर ओपन केलं फक्त एक क्लिक मध्ये सगळ्या गोष्टींना जर एक्झिक्यूट करायचं असेल ना, तर सिंपल आपण काय, त्यांची एक बॅच फाईल बनवतो. ती बॅच फाईल काय करेल, सिम्पली त्या प्रत्येक गोष्टीला काय करेल, एक्झिक्यूट करेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर इथं आपण तेच म्हटलं, युजर क्रिएट्स अ बॅच फाईल विच कंटेन मल्टिपल कमांड्स, which contain multiple executable command in a sequence which get executed one by one or sequentially. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. आता आपण बघू कमांड लाईन इंटरफेसची फक्त थिअरी बघून घेऊ. हे आपण ऑलरेडी बघितलंय. इट प्रायमरीली इंटरॅक्ट विथ द युजर थ्रू टेक्स्ट कमांड रॅदर दॅन अ ग्राफिकल युजर इंटरफेस. हे तुम्हाला माहित आहे. ग्राफिकल युजर इंटरफेसची जी वर आपण थिअरी समजून घेतली होती ना, तीच इथे लिहिली. It is window-based interface that allows user to interact with the computer through visual elements like icon, menus and windows rather than text-based command. बरोबर. आपण टेक्स्टचा काय यूज करतोय का फाईलला बनवण्यासाठी, फोल्डरला बनवण्यासाठी? सिम्पली राईट क्लिक करतो, न्यू वर जातो, फोल्डर बनवतो. कशाच्या थ्रू? आयकॉन्सच्या थ्रू, मेन्यूजच्या थ्रू, बरोबर. तर इथे तेच सांगितलंय. For example, Windows system provides icon for selecting an application. Double clicking on that icon will open that application. इथपर्यंत समजलं. एकदम सिंपल आहे. फर्स्ट युजर इंटरफेस. युजर इंटरफेस 100% तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता बघू आपण प्रोग्राम एक्झिक्युशनला, बरोबर. व्हिडिओ चालू आहे आपली. प्रोग्राम एक्झिक्युशनला बघू आपण. Operating system provide an environment where the user can conveniently run program. To run a program, the program is loaded into the main memory and then the CPU is assigned to that process for its execution. हे आपण काय करू समजून घेऊ. एकच मिनिट हा फक्त. मी काय करतोय आता, एक मेमरीला ड्रॉ करतोय. बरोबर. आपण एक मेमरी ड्रॉ केली आणि सिम्पली याला काय कॉपी पेस्ट करतो. याला काय नाव देऊ आपण, हार्ड डिस्क. हार्ड डिस्क. हार्ड डिस्क. ही काय झाली आपली हार्ड डिस्क आणि हिला काय समजा तुम्ही मेन मेमरी. मेन मेमरी ही काय झाली आपली मेन मेमरी. ओके. इथपर्यंत कळलं तुम्हाला? कळलं असेल. आता सर्वांना माहिती आहे आपला जो प्रोग्राम असतो, जगातला कुठलाही प्रोग्राम असू द्या, तो सगळ्यात पहिले कशामध्ये स्टोअर असतो, हार्ड डिस्क मध्ये. ओके. आणि त्यांच्यामध्ये कोण, आता समजा इथे डिफरंट डिफरंट हे जे प्रोग्राम आहे ना, या सगळ्या प्रोग्रामच्या फाईली बघा. सॉफ्टवेअर म्हणजेच काय, एक प्रकारे प्रोग्राम असतं. आपण हे डिस्कस केलं. आता क्रोम नावाचा एक प्रोग्राम आहे, एज एक प्रोग्राम आहे, मायक्रोसॉफ्ट एज हे जे फोल्डर आहे हा सुद्धा एक प्रोग्राम म्हणू शकतात तुम्ही. तर यांचं ना जो पण काही सेट ऑफ कोड आहे ना, हा कशामध्ये स्टोअर आहे, हार्ड डिस्क मध्ये. आणि जेव्हा पण मी यांच्यावर डबल क्लिक करेल, म्हणजे एक प्रकारे एक्झिक्यूट करेल, तर सीपीयू काय करेल, या हार्ड डिस्क मधला जो पण काही प्रोग्राम आहे त्याला सिम्पली काय करेल, प्रोसेस मध्ये कन्वर्ट करेल. बरोबर. प्रोसेस मध्ये कन्वर्ट करून तो जो पण काय आपली प्रोसेस आहे ती कशामध्ये स्टोअर होईल, मेन मेमरी मध्ये. हे तुम्हाला माहित आहे कशामध्ये स्टोअर होईल, मेन मेमरी मध्ये. एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती आणि ती म्हणजे मेन मेमरी मध्ये सगळ्यात पहिले कोणती सिस्टीम लोड होते, आपली ऑपरेटिंग सिस्टीम. बरोबर. ऑपरेटिंग सिस्टीमचा जो प्रोग्राम आहे तो सगळ्यात पहिले मेन मेमरी मध्ये लोड होतो. कधी पण मेन मेमरीची जर डायग्राम काढतील तर वर ऑपरेटिंग सिस्टीम नेहमी लिहायचं, एवढं लक्षात ठेवा. आता समजा आपला जो प्रोग्राम आहे तो काय झाला, इथे प्रोसेस बनला, बरोबर, P1. तर तो कशामध्ये लोड कशामध्ये झाला, मेन मेमरी मध्ये. तर इथे आपण तेच म्हटलंय काय,
ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड्स अन इन्व्हायरमेंट, एक इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं वेअर युजर कॅन कन्व्हिनियंटली रन प्रोग्राम. टू रन अ प्रोग्राम, द प्रोग्राम इज लोडेड इन टू द मेन मेमरी अँड द सीपीयू इज असाइन टू दॅट प्रोसेस फॉर इट्स एक्झिक्युशन. बरोबर, हे बघा तेच आपण लिहिलेलं आहे. काय टू रन अ प्रोग्राम, द प्रोग्राम, जर प्रोग्रामला रन करायचं असेल तर प्रोग्राम कशामध्ये लोड होतो, या मेन मेमरीमध्ये. त्याच्यानंतर काय होतं, सीपीयू असाइन टू दॅट प्रोसेस. बरोबर, आता या प्रोसेसला काय एक प्रकारे सीपीयू असाइन केला जाईल. तुम्हाला माहिती आहे ना, या प्रोसेसला सीपीयू असाइन केला जाईल कशासाठी, एक्झिक्युशनसाठी. हा काय झाला आपला सीपीयू. सीपीयू कोणाला असाइन केला, या प्रोसेसला कशासाठी, एक्झिक्युशनसाठी. इथपर्यंत समजलं, एवढी स्टेप तुम्हाला माहिती आहे. ऑपरेटिंग सिस्टम प्रोव्हाइड्स एन एन्व्हायरमेंट वेअर द युजर कॅन कन्व्हिनियंटली रन प्रोग्राम. टू रन अ प्रोग्राम, द प्रोग्राम इज लोडेड इन टू द मेन मेमरी and then CPU is assigned to that process for its execution. Right. It also perform other important tasks such as allocation and deallocation of memory. आता हे एक समजून घ्या, यांना काय सांगायचंय, सीपीयू कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, आणखी जे पण काय अलोकेशन ऑफ मेमरी असेल, म्हणजे समजा आता या प्रोसेसचं काम झालं, ही प्रोसेस काय एक प्रकारे सिम्पली आपली ऑपरेटिंग सिस्टीम काय करेल, सिम्पली या प्रोसेसला जेवढे पण रिसोर्सेस अलोकेट होते ते काय करून घेईल, एक प्रकारे काढून घेईल. तर आपण तेच म्हटलंय, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, ऑपरेटिंग सिस्टीम ऑल्सो परफॉर्म other important tasks such as allocation and deallocation of memory and CPU scheduling, etc. It also provides services to the process execution, services to end process execution either normally or abnormally by indicating error. आता हे समजून घ्या तुम्ही, ऑपरेटिंग सिस्टीम आणखी काय प्रोव्हाइड करते, सर्व्हिस प्रोव्हाइड करते कशासाठी, प्रोसेसला एंड करण्यासाठी. ओके, टू एंड द प्रोसेस एक्झिक्युशन आयदर इन नॉर्मल वे और इन ॲबनॉर्मल वे. ओके, बाय इंडिकेटिंग एरर. हे तर समजलं असेल तुम्हाला. प्रोसेस काय करते, एक प्रकारे जेव्हा बंद होते तर काय, एक तर ॲबनॉर्मली बंद होईल, आणि जेव्हा ॲबनॉर्मली बंद होईल तेव्हा काय एक एरर काय करेल, एक प्रकारे इंडिकेट करेल. सिंपल आहे. एकदा आपण वापस रीड करू. इट ऑल्सो परफॉर्म अदर इम्पॉर्टंट टास्क लाईक अलोकेशन अँड डिअलोकेशन ऑफ मेमरी. ऑपरेटिंग सिस्टीम हे टास्क पण काय करते, एक प्रकारे परफॉर्म करते. सीपीयू शेड्यूलिंग एटसेट्रा. इट ऑल्सो प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू एंड प्रोसेस एक्झिक्युशन आयदर नॉर्मली और ॲबनॉर्मली बाय इंडिकेटिंग एरर. तुम्हाला समजलं असेल. बरोबर, प्रोग्राम एक्झिक्युशन मध्ये सिम्पली त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की प्रोग्राम एकदा मेन मेमरीमध्ये लोड झाल्यानंतर त्याचं प्रोसेसमध्ये कन्व्हर्जन होतं, आणि ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, त्या प्रोसेसचं अलोकेशन आणि डिअलोकेशन पण सांभाळते. एवढंच त्यांना सिम्पली सांगायचंय. आणि जर प्रोसेस समजा नॉर्मली बंद झाली तर ओके, आणि ॲबनॉर्मली जर बंद झाली तर सिम्पली काय एक एररला इंडिकेट करेल ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, आता थर्ड पॉइंट आहे आपला इनपुट आउटपुट ऑपरेशन. त्याच्यामध्ये बघा, वेन अ प्रोग्राम इज रनिंग इट मे रिक्वायर इनपुट आउटपुट रिसोर्सेस सच एज फाईल, डिव्हाइसेस अँड प्रिंटर. आता समजा हा प्रोग्राम आपण काय करतोय, रन करतोय हा वर्ड फाईल. समजा युजरला काय करायचं, प्रिंट करायचंय, तर सिंपल तो काय करेल, समजा आता मला याला प्रिंट करायचं, मी सिम्पली याला काय करेल, प्रिंट करेल. बरोबर, मग आता माझ्या प्रोसेसला काय काम आलं, एक प्रकारे इनपुट आउटपुट ऑपरेशन. काय आलं, आउटपुट ऑपरेशन आलं. कोणाचं, एका प्रिंटरचं. म्हणजे काय, सिम्पली काय करायचं आपल्याला, ह्या ज्या काही नोट्स आहे ना, याला काय करायचे, प्रिंट करायचे. मग यालाच आपण काय म्हणतो, आउटपुट ऑपरेशन. बरोबर, मग अशा वेळी काय होतं, वेन अ प्रोग्राम इज रनिंग इट मे रिक्वायर इनपुट और आउटपुट ऑपरेशन, आउटपुट रिसोर्सेस सच एज फाईल, डिव्हाइसेस अँड प्रिंटर. रन करता करता त्याला रिक्वायरमेंट लागू शकते. बरोबर, इनपुट आउटपुट रिसोर्सेसची. बरोबर, तर तेच आपण इथे म्हटलंय. त्याच्यानंतर फॉर इफिशियन्सी अँड प्रोटेक्शन युजर युजली कॅनॉट कंट्रोल इनपुट आउटपुट डिव्हाइसेस डायरेक्टली. आणि इफिशियन्सी आणि प्रोटेक्शनसाठी युजर, आपला जो युजर असतो तो युजली इनपुट आउटपुट ऑपरेशनला डायरेक्टली कंट्रोल नाही करू शकत. बरोबर, आपण डायरेक्टली इनपुट आउटपुट ऑपरेशनला कंट्रोल करू शकतो का, नाही करू शकत. एवढी गोष्ट लक्षात घ्या. आता कसं काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणतीतरी एक फाईल काय करायची, प्रिंट करायची, तर तुम्ही सिम्पली काय करतील, कंट्रोल पी आणि प्रिंटरला म्हणजे ती फाईल प्रिंट करण्यासाठी सोडून देतील. पण मला एक सांगा, प्रिंटरला तुम्ही जेव्हा काम देता तर ऑपरेटिंग सिस्टीमच मॅनेज करत असते ना या फाईलला कुठे, प्रिंटरमध्ये पेस्ट करण्याचं. बरोबर, आणि ती फाईल काय वन बाय वन एक्झिक्यूट होत असते, आणि या सगळ्या गोष्टी ऑपरेटिंग सिस्टीमद्वारेच मॅनेज होतात. तुम्ही काय मॅन्युअली नाही करत. तुम्ही मॅन्युअली प्रत्येक गोष्ट काय त्या फाईलवर लिहत नाही, झेरॉक्स मशीन मध्ये प्रत्येक गोष्ट जाऊन नाही करत ना.
तर त्यांना हे सांगायचं की काय ऑपरेटिंग सिस्टीमच एक प्रकारे सगळ्या गोष्टी करत असते, तुम्ही मॅन्युअली काय करू नाही शकत. आता फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन हे समजून घ्या आपण. Program may need to read data from files and directory and write data to the files and directory for storage and processing. सिंपल आहे. प्रोग्रामला काय कशाची गरज पडू शकते, फाईल मधून डेटा रीड करण्याची किंवा फाईल मध्ये डेटाला राईट करण्याची. राईट म्हणजे काय प्रकारे डेटाला अपडेट करू शकतो आपण. ओके, ते सांगितलंय त्यांनी. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेज द सेकंडरी स्टोरेज. बरोबर, सेकंडरी स्टोरेज तर तुम्हाला माहिती आहे, हार्ड डिस्क झाली, SSD झाली, ह्या काय सेकंडरी स्टोरेज आहे. फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशनच्या अंडर काय म्हणू शकता तुम्ही, ऑपरेटिंग सिस्टीम या सेकंडरी स्टोरेजला आपण काय करते, मॅनेज करते. द ऑपरेटिंग सिस्टीम हेल्प्स युजर टू परफॉर्म फाईल ऑपरेशन सच एज ओपनिंग, सेव्हिंग अँड डिलीट फाईल फ्रॉम स्टोरेज. आता इथे एक फाईल आहे, तिला काय करू शकतो मी, रिनेम पण करू शकतो, डिलीट पण करू शकतो, कॉपी पण करू शकतो. बरोबर, तर यांनी तेच सांगितलं, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, युजरला हेल्प करते. कशासाठी, ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. कोणते कोणते, फाईलला ओपन करण्याचे, फाईलला सेव्ह करण्याचे, फाईलला डिलीट करण्याचे. कशातून, स्टोरेज डिव्हाइस मधून. बरोबर. इट ऑल्सो मॅनेजेस फाईल परमिशन टू कंट्रोल ऍक्सेस टू फाईल्स अँड डायरेक्टरीज बेस्ड ऑन ओनरशिप अँड युजर राईट. अजून फाईल मॅनिप्युलेशनच्या अंडर काय येतं, फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशनच्या ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, एक प्रकारे मॅनेज करते फाईलच्या परमिशनला. ओके, कोणाला कंट्रोल दिला पाहिजे, कोणाला कंट्रोल नाही दिला पाहिजे, कोणत्या डायरेक्टरीला कंट्रोल दिला पाहिजे, कोणत्या फाईलला कंट्रोल दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपली ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेज करते. आणि ती एक प्रकारची काय आपण म्हणू शकतो, फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन एक सर्व्हिस आहे प्रोव्हाइडेड बाय द ऑपरेटिंग सिस्टीम टू दी युजर. या सगळ्या युजरलाच प्रोव्हाइड केल्या जात आहे ना या सर्व्हिसेस. इनपुट आउटपुट ऑपरेशन असू द्या, प्रोग्राम एक्झिक्युशन असू द्या, नंतर युजर इंटरफेस. आता त्याच्यानंतर एरर डिटेक्शन. द ऑपरेटिंग सिस्टीम नीड्स टू डिटेक्ट पॉसिबल एरर. बरोबर, एरर कॅन ऑकर इन CPU अँड मेमरी हार्डवेअर सच एज मेमरी एरर और पॉवर फेल्युअर. CPU आणि मेमरी हार्डवेअर रिसोर्सेस मध्ये कोणते कोणते एरर येऊ शकतात, मेमरी एरर येऊ शकते किंवा पॉवर फेल्युअर, लाईट चालली गेली समजून घ्या. ओके, तर हा पॉवर फेल्युअर येऊ शकतो. नंतर ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, ह्या सगळ्या एररला डिटेक्ट करते. बरोबर, पॉवर फेल्युअर असू द्या, मेमरीमध्ये काही एरर आला तर तो पण काय ऑपरेटिंग सिस्टीम डिटेक्ट करते. इनपुट आउटपुट डिव्हाइसेस सच एज कनेक्शन फेल्युअर ऑन नेटवर्क और लॅक ऑफ पेपर इन द प्रिंटर. लॅक ऑफ पेपर इन द प्रिंटर म्हणजे काय, प्रिंटरमध्ये काय आता पेपरच नाही प्रिंट करण्यासाठी. आणि फेल्युअर. ओके, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस सच एज कनेक्शन फेल्युअर ऑन नेटवर्क. समजून घ्या, मी आता माझ्या मोबाईलला इथं काय केलंय, कनेक्ट केलंय पोको X4 Pro 5G. कधी कधी काय होतं, हे जे अडॅप्टर दिसतंय ना तुम्हाला, अडॅप्टर नाही, हे जे वायफाय दिसतंय ना तुम्हाला, हे कधी कधी डिसेबल होऊन जातं. तर या सगळ्या गोष्टी काय करते, ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला दाखवत असते की डिसेबल झाले, प्लीज तुमच्या लॅपटॉपला काय करा, ट्रबल शूट करा. इनपुट आउटपुट डिव्हाइसेस सच एज कनेक्शन फेल्युअर राईट ऑन अ नेटवर्क. बरोबर, नेटवर्कवर काय कनेक्शन फेल्युअर पण होऊ शकतं कधी कधी. लॅक ऑफ पेपर इन द प्रिंटर राईट. The user program such as arithmetic overflow and attempt to access an illegal memory location or to great use of CPU time. हा पण काय एक प्रकारे एरर आहे. बरोबर, द युजर प्रोग्राम सच एज अरिथमॅटिक ओव्हरफ्लो. आपण सी मध्ये वेगवेगळे प्रोग्राम एक्झिक्यूट केले असतील. बरोबर, त्याच्यामध्ये एक एरर येतो अरिथमॅटिक ओव्हरफ्लो म्हणून. अँड अटेम्प्ट टू ऍक्सेस अन इलिगल मेमरी लोकेशन. आणखी या वे मध्ये पण एरर येतात. बरोबर, किंवा तुम्ही असं म्हणू शकता टू ग्रेट यूज ऑफ सीपीयू टाइम. हे नाही लिहिलं तरी चालेल, त्यांना पण हेच म्हणायचं आहे, टू ऍक्सेस अँड इलिगल मेमरी लोकेशन. ओके, सिंपल आहे. त्याच्यानंतर याचा मिनिंग समजला ना तुम्हाला, टू ग्रेट यूज ऑफ सीपीयू टाइम. हे आणि हे एक प्रकारे इक्वलच समजू शकता तुम्ही. काय, अँड अटेम्प्ट टू ऍक्सेस अँड इलिगल मेमरी लोकेशन और टू ग्रेट यूज ऑफ सीपीयू टाइम म्हणजे काय, सीपीयू ला खूप जास्त यूज करणं. जर समजा तुम्ही सीपीयू ला ऑनच ठेवलेलं आहे, तर ऑपरेटिंग सिस्टीम काय आपल्याला एक इंडिकेट करेल की बाबा बॅटरी संपलेली तुमची. बरोबर, तर ह्या सगळ्या गोष्टी काय एक प्रकारे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम इंडिकेट करते जेव्हा खूप यूज करतो तेव्हा. फॉर इच टाइप ऑफ एरर द ऑपरेटिंग सिस्टीम शुड टेक द अप्रोप्रिएट ऍक्शन टू इन्शुअर करेक्ट अँड कन्सिस्टंट कम्प्युटिंग. आणि याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलंय, प्रत्येक टाईपच्या एररसाठी ऑपरेटिंग सिस्टीमने काय अप्रोप्रिएट ऍक्शन घेतला पाहिजे. कशासाठी, खात्री करून घेण्यासाठी काय की सगळ्या गोष्टी काय करेक्ट आहे आणि कन्सिस्टंटली सगळ्या गोष्टी काय कम्प्युट होत आहे म्हणजे एक्झिक्यूट होत आहे. आता सिक्स्थ, कम्युनिकेशन. इन द सिस्टीम वन प्रोसेस मे नीड टू एक्सचेंज इन्फॉर्मेशन विथ अनदर प्रोसेस. आता बघा,
एक प्रोसेसला काय करायचंय, दुसऱ्या प्रोसेस सोबत कम्युनिकेट करायचंय. आता हे कसं ते आपण समजून घेऊ. बघा आता तुम्ही इथे बघू शकतात, या दोन डिफरंट डिफरंट प्रोसेसेस आहे बरोबर. ही एक इंडिव्हिज्युअल प्रोसेस आहे वर्डची बरोबर. बघा ही वर्डची एक इंडिव्हिज्युअल प्रोसेस आहे आणि वन नोटची एक इंडिव्हिज्युअल प्रोसेस आहे. आता यांना काय करायचं, एक प्रकारे समजा कम्युनिकेशन करायचंय, फाईलला ट्रान्सफर करायचंय. तर एक प्रकारे काय करू शकतात, हे कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करू शकतात है ना. तर यांनी इथं तेच म्हटलंय, इन द सिस्टीम वन प्रोसेस मे नीड टू एक्सचेंज इन्फॉर्मेशन विथ अनदर प्रोसेस. एका प्रोसेसला काय दुसऱ्या प्रोसेसची काय इन्फॉर्मेशन एक्सचेंज करण्याची गरज पडू शकते. मग ते पॉसिबल कशा थ्रू होतं, तर तेच आपण लिहिलंय, कम्युनिकेशन कॅन बी इम्प्लिमेंटेड वाया शेअर मेमरी. मेमरीला शेअर करून आपण काय करू शकतो, कम्युनिकेशन जे आहे ते बिल्ड करू शकतो बरोबर. आणि एक आणखी एक टाईप आहे मेसेज पासिंग. याच्या थ्रू पण काय करू शकतो आपण, कम्युनिकेशनला बिल्ड करू शकतो. इन विच पॅकेट्स ऑफ इन्फॉर्मेशन आर मूव्ह बिटवीन प्रोसेस बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. प्रोसेसमध्ये ओके, आता समजा एक प्रोसेस घेऊ आपण. ओके, हे बघा एक प्रोसेस आहे P1. ही P1 आहे, या P2 सोबत काय करायचं, हिला कम्युनिकेट करायचं बरोबर. इथे ही P2 प्रोसेस, अरे यार हा, ही P2 प्रोसेस आहे, या P2 प्रोसेसशी कम्युनिकेट करायचं सिंपल. तर इथं काय सांगितलंय, कम्युनिकेशन कॅन बी इम्प्लिमेंटेड वाया शेअर मेमरी. आणि हे जे कम्युनिकेशन आहे हे कोणत्या मेथड येऊ शकतं, एक तर शेअर मेमरी किंवा मेसेज पासिंग येऊ शकतं. आणि इन्फॉर्मेशन कशाच्या थ्रू सेंड केली जाते, पॅकेट्सच्या थ्रू. पॅकेट्स ऑफ इन्फॉर्मेशन असे छोटे छोटे पॅकेट्स असतात ना, ते काय होतं एक प्रकारे मूव्ह होता एक प्रोसेस पासून दुसऱ्या प्रोसेस पर्यंत. तर इथं तेच लिहिलंय, इन विच पॅकेट ऑफ इन्फॉर्मेशन आर मूव्ह बिटवीन प्रोसेसेस बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. आणि ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, या पॅकेट्सला एक प्रोसेस पासून दुसऱ्या प्रोसेस पर्यंत काय करते, मूव्ह करते सिंपल. आता आपण बघणार आहे ऑपरेटिंग सिस्टीम सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू दी सिस्टीम. हे आपण बघू बरोबर. चला, रिसोर्स अलोकेशन सगळ्यात पहिले. एकच मिनिट, हे आपण कट केलं. आता रिसोर्स अलोकेशनला आपण नीट समजून घेऊ. सिस्टीम बरं का, ऑपरेटिंग सिस्टीम सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू दी सिस्टीम. म्हणजे या सिस्टीमला ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते ते आपण बघणार आहे आता. सगळ्यात पहिले रिसोर्स अलोकेशन. when there are multiple user or multiple processes running at the same time, then the operating system allocates system resources such as CPU, main memory, file storage and input output devices among them efficiently. याला काय सांगायचंय, जेव्हा मल्टिपल प्रोसेसेस बघू शकतात इथे काय, प्रोसेस नंबर 1, प्रोसेस नंबर 2, वन नोटची एक डिफरंट प्रोसेस आहे, वर्ड डॉक्युमेंटची एक डिफरंट प्रोसेस आहे, त्या काय एकाच टायमाला एक्झिक्यूट होत आहे. मग तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, अलोकेट करते डिफरंट डिफरंट रिसोर्सेसला. आणि कोणते रिसोर्सेस, सीपीयू झाला, सीपीयू पण काय एक प्रकारे रिसोर्स आहे, त्या रिसोर्सला काय करते, ती सिम्पली अलोकेट करते. मेन मेमरी बघू शकता तुम्ही, टास्क मॅनेजर बघा, आपण इथे लाईव्ह एक्झाम्पल बघू डायरेक्ट. इथे वर्ड दिसतंय का तुम्हाला, वर्ड, हा इथे वर्ड आहे बरोबर. या वर्डला बघू शकतात, इकडे करू आपण. आता ह्या वर्डला तुम्ही बघू शकतात किती सीपीयू अलोकेट केलेला आहे, 0.1%. मेमरी किती अलोकेट केली, 128.4 MB. त्याच प्रकारे एकाच टायमाला हा जो माझा वन नोट आहे, या वन नोटला 0.4 MB काय केली, अलोकेट केलेली बरोबर वन नोटला. आणि सीपीयू पण एक प्रकारे अलोकेट केलेला आहे, तो फक्त आता दाखवत का नाही ते. ओके, सीपीयू पण याला एक प्रकारे अलोकेट केला आहे, ते खूप जास्त कमी याचं काम आहे ना, म्हणून दाखवत नाही ते सध्या आता. सीपीयू त्यांनी दाखवायला पाहिजे होता पर्सेंटेज मध्ये, जसं ओबीएस स्टुडिओ दिसतंय ना, त्याच वेळी दाखवायला पाहिजे होते. समजा आपण फाईल ओपन करू आपण इथे, दिस पीसी. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकाच टायमाला डिफरंट डिफरंट काय होत आहे,
ऍप्लिकेशन रन होत आहे, बरोबर. इथे बघू शकता तुम्ही 0.1% अचानक बघू शकता 0.1 आता अलोकेट झाला होता. 1.4% क्रोमला झालं होतं, बरोबर. आणि त्याचसोबत ओबीएस स्टुडिओ पण एक्झिक्यूट होतं एकाच टायमाला. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अजून डेस्कटॉप विंडो मॅनेजरला पण एकाच टायमाला काय केलंय, सीपीयू अलोकेट केलेला आहे. मग त्यांना हेच सांगायचंय, काय काय सांगायचंय त्यांना, की वेन देर आर मल्टिपल युजर और मल्टिपल प्रोसेसेस रनिंग ऍट द सेम टाइम, एकाच टायमाला जर मल्टिपल प्रोसेसेस रन होत असतील तर ऑपरेटिंग सिस्टीम काय करतं, अलोकेट करतो रिसोर्सेस सच एज सीपीयू. तुम्ही आताच बघितलं बघा, इथं काय सीपीयू अलोकेट केलेला आहे बघा, सीपीयू मेमरी, मेमरी म्हणजे मेन मेमरी, ओके. नंतर फाईल स्टोरेज अँड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस अमॉंग देम इफिशियंटली. आता मेन मेमरी काय असते, मेन मेमरीला मी तुम्हाला काय सांगितलंय, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, ती काय झाली आपली मेन मेमरी. आणि सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस म्हणजे काय झाली आपली ती सेकंडरी मेमरी, म्हणजेच काय हार्ड डिस्क. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि जेव्हा पण प्रोग्राम प्रोसेस मध्ये कन्वर्ट होतो तो कशामध्ये येतो, मेन मेमरी मध्ये, ओके. कोणती पण गोष्ट एक्झिक्यूट होत असेल तर ती मेन मेमरी मध्ये येते, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता हा पॉइंट झाला रिसोर्स अलोकेशनचा. द ऑपरेटिंग सिस्टम परफॉर्म सीपीयू शेड्युलिंग टू मॅक्झिमाइज सीपीयू युटिलायझेशन. सीपीयू काय एक प्रकारे शेड्यूल करते ते, बरोबर. पहिले या प्रोसेसला आपण थोडा टाइम देऊ, नंतर त्या प्रोसेसला. डिफरंट डिफरंट शेड्युलिंग अल्गोरिथम असतात, एफसीएफएस असतो, राऊंड रॉबिन अल्गोरिथम असतो, ते आपण बघणार आहे पुढच्या लेक्चर्स मध्ये. फक्त आता लक्षात ठेवा, ऑपरेटिंग सिस्टम काय करते, सीपीयू शेड्युलिंग परफॉर्म करते टू मॅक्झिमाइज सीपीयू युटिलायझेशन. जास्तीत जास्त सीपीयूला आपण कसे यूज करू शकतो त्यासाठी सीपीयू शेड्युलिंग काय करते, ऑपरेटिंग सिस्टम परफॉर्म करते. त्याच्यानंतर अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे सिम्पली काय, प्रत्येक गोष्टींचा ट्रॅक ठेवणं. आता कोणता रिसोर्स अलोकेट केला, नंतर कोणता रिसोर्स अलोकेट केला होता, या सगळ्या गोष्टी काय ऑपरेटिंग सिस्टीम रेकॉर्ड मध्ये ठेवते. सगळ्या अशा रेकॉर्डेड असतात प्रत्येक गोष्टी. मग तेच आपण लिहिलंय, द ऑपरेटिंग सिस्टीम मॉनिटर्स द युजेस ऑफ सिस्टीम रिसोर्सेस. सिस्टीम रिसोर्सेस किती यूज झाले या प्रत्येक गोष्टी काय करते ऑपरेटिंग सिस्टीम मॉनिटर करत असते, बघत असते प्रत्येक गोष्टी. इट रेकॉर्ड्स द रिसोर्सेस यूज बाय इच युजर अँड प्रोसेस, बरोबर. ते रेकॉर्ड ठेवते रिसोर्सेस यूज बाय इच युजर अँड प्रोसेस, कोणत्या प्रोसेसने कोणत्या रिसोर्सला यूज केलंय या प्रत्येक गोष्टीचं काय ते रेकॉर्ड ठेवते. दिस इन्फॉर्मेशन हेल्प इन रिसोर्स मॅनेजमेंट अँड परफॉर्मन्स अनालिसिस. सिंपल आहे. आणि याच्यामुळे काय होते, आपल्याला हेल्प होते कशासाठी, रिसोर्स मॅनेजमेंट करण्यासाठी आणि परफॉर्मन्सचा अनालिसिस करण्यासाठी हेल्प होते. लास्ट आहे आपलं प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. हे तर तुम्हाला माहितच आहे. when several separate process execute concurrently, बघू शकता तुम्ही सेव्हरल डिफरंट प्रोसेसेस काय कॉन्करंटली म्हणजे एकानंतर एक काय होत आहे, एक्झिक्यूट होत आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, खात्री करून घेते काय, दॅट वन प्रोसेस डज नॉट इंटरफेअर विथ अनदर प्रोसेस. जर ही प्रोसेस समजून घ्या, आता तुम्ही समजून घ्या P1 आपली एक्झिक्यूट होते, ही माझी P1 आहे, ही माझी P1 आहे, आणि ही काय माझी P2. ही जर P1 एक्झिक्यूट होत असेल ना, तर या P2 प्रोसेसने हिच्यामध्ये इंटरफेअर नाही केलं पाहिजे फाईल एक्झिक्युशनच्या वेळेस, ओके. एक्झिक्युशनच्या वेळेस या P2 ने P1 मध्ये काय इंटरप्ट नाही केलं पाहिजे, आणि या P1 ने P2च्या एक्झिक्युशन मध्ये काय काही पण इंटरप्ट नाही केलं पाहिजे. इथं आपण तेच लिहिलंय, वेन सेव्हरल सेपरेट processes execute concurrently, the operating system ensure that one process does not interfere with another process or with the operating system itself, बरोबर. ऑपरेटिंग सिस्टीम सोबत पण काय या प्रोसेसने इंटरफेअर नाही केलं पाहिजे, असं आपण लिहिलेलं इथे, बरोबर. त्याच्यानंतर प्रोटेक्शन इन्शुअर्स दॅट सिस्टम रिसोर्सेस आर ऍक्सेस ओनली बाय ऑथराइज युजर अँड प्रोसेस इन अ कंट्रोल मॅनर. आता प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी एक प्रकारे काय इन्शुअर करून घेते, फक्त ऑथराइज युजर काय करू शकतो, या ऑपरेटिंग सिस्टीमला म्हणा या लॅपटॉपला काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. आता मी या लॅपटॉपला बंद केलं, बंद करून जर मी पुन्हा चालू केलं तर पासवर्ड फक्त मलाच माहिती आहे, बरोबर. जोपर्यंत मी पासवर्ड टाकत नाही तोपर्यंत मला या लॅपटॉपला ऍक्सेस भेटणार नाही, ओके. मग मी काय झालं, ऑथराइज युजर. उद्या कोणी पण येऊन माझ्या लॅपटॉपला हात नाही लावू शकत, बरोबर. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम सोबत काय छेडखानी नाही करू शकत. तर हे कशाच्या थ्रू पॉसिबल आहे, एक सर्व्हिसच्या थ्रू, आणि ती कोणती, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी सर्व्हिस. प्रोटेक्शन इन्शुअर दॅट सिस्टम रिसोर्सेस आर ऍक्सेस ओनली बाय ऑथराइज युजर अँड प्रोसेस इन अ कंट्रोल मॅनर, राईट. Security is provided by user authentication such as password for accessing information. ऑथेंटिकेशन माहिती आहे तुम्हाला,
टू स्टेप ऑथेंटिकेशन गुगलचं, तर त्याच वेनी इथं आपण मेन्शन केलंय सिक्युरिटी इज प्रोव्हाइडेड बाय युजर ऑथेंटिकेशनच्या फीचरने. ओके, युजर ऑथेंटिकेशनच्या फीचरने आपण काय सिक्युरिटी आपण म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. आणि सच एज व्हॉट, पासवर्ड फॉर ऍक्सेसिंग इन्फॉर्मेशन. सिम्पल आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करू, सिस्टीम कॉलला समजून घेऊ. ओके, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सिस्टीम कॉल आणि लास्ट टॉपिक असेल आपला कंपोनंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.